नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. कारण मंगळवारी आहे वट पौर्णिमा. वट सावित्री वट पौर्णिमेला या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे असतात. आपण वडाची पूजाही करणारच आहोत या दिवशी, पण त्याचबरोबर आपण आपल्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी, आपल्या घरातील वातावरण आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी काही सेवा आणि प्रभावी उपाय आपण करणार आहोत. तर या दिवशी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करेल, त्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर जाईल. कारण जेव्हा घरातील दरिद्रता किंवा अलक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावी म्हणून आपल्याला पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे. 10 तारखेला पौर्णिमा आहे. आता ही पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असतेच, परंतु प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला तसेच देवी देवतांना अतिशय प्रिय आहे. पौर्णिमेसोबतच अमावस्या ही तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी जर आपण काही खास सेवा केल्या, काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच त्याचा आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतो. आपल्याला काय करायचं आहे किंवा कुठले महत्त्वाचे उपाय करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, तरच आपल्याला काय माहिती आहे ती पूर्ण समजून येईल. तर प्रथम पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. तर पंचांगानुसार पौर्णिमा प्रारंभ 10 जून 2025 रोजी सुरू होत आहे. वार आहे मंगळवार. या दिवशी सकाळी 11:35 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि त्यानंतर पौर्णिमा समाप्त जी आहे ती बुधवारी म्हणजेच 11 तारखेला दुपारी 1:13 संपणार आहे. तर आपल्याला 10 तारखेला मंगळवारी पौर्णिमा ही तिथी साजरी करायची आहे किंवा ती मानायची आहे. तर याच दिवशी आपल्याला सेवा उपाय जे आहे ते करायचं आहे. तर 10 तारखेलाच तुम्हाला जे काही उपाय किंवा ज्या काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत ते तुम्ही 10 तारखेलाच करायचे आहेत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो. तर काही महिला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतात, त्यांचा तर उपवास असतोच. पण कोणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करायची इच्छा असेल, 11 पौर्णिमा असं जर संकल्पयुक्त तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना केली की मी या कामासाठी 11 पौर्णिमेचा उपवास करेल, तर तुमची काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. तर तसंही तुम्ही या पौर्णिमेपासून सुरू करू शकतात. तर मंगळवारी पौर्णिमा आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाही झालं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून प्रथम आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुख्य म्हणजेच हळदीचं लेपन करायचं आहे. पाण्यामध्ये हळद मीठ टाकून फरशी पुसून घ्या. सूर्याला अर्घ्य द्यावं लागतं. तुळशीला हळदी कुंकू लावा. तुळशीला दूध मिश्रित पाणी देखील अर्पण करू शकता. हिरव्या बांगड्या अर्पण करता आल्या तर तुळशीला त्या दिवशी आवर्जून हिरव्या बांगड्या 2 तरी अर्पण करा आणि त्या बांगड्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तशाच राहू द्या. नंतर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही त्या वापरू शकता आणि नवीन तुळशीला घालू शकता. तसेच लाल चुनरी देखील अर्पण करू शकता. तुळशीला तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावा. तुमच्याकडे वेळ असेल तर 108 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप तुळशीसमोर बसून म्हणावा. तसेच पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावावा. देवांना पंचामृताने अभिषेक घाला. तसेच देवी मातेला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घाला. पौर्णिमेला अखंड दिवा देवघरात लावा. उंबऱ्या सजवायला मात्र विसरू नका. एवढी सेवा तुम्ही पौर्णिमेला केली ना तर बघा, घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल. प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होईल. नक्की करून बघा. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. पौर्णिमा ही देवी माता लक्ष्मीला समर्पित केलेली आहे, त्यामुळे ती खुश असेल ना तर तुमची कोणतीच कामे अडणार नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. तसेच पौर्णिमेला आपण देवघरातील अन्नपूर्णा मूर्तीच्या खाली तांदूळ बदलू शकतात. त्या तांदळाची खीर बनवून देवीला प्रसाद देऊ शकता किंवा ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तसेच आपल्या देवघरातील कुलदेवीचा कलश आहे त्याच्यातील पाणी देखील या दिवशी बदलायचं आहे. जर तुम्ही कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही या दिवशी मंगल कलश स्थापना करू शकता.
तसेच देवांना नवीन वस्त्र आवर्जून टाकावे। सगळी पूजा झाल्यावर आपल्या देवघरामध्ये एक छोट्याशा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे। जे हळदीचं पाणी आपण भरून ठेवणार आहोत ते दिवसभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा पूजा करण्याच्या अगोदर ते उचलून घ्यायचं आहे। आणि हे सर्वांना घरामध्ये तीर्थ म्हणून देऊ शकता किंवा घरामध्ये पाणी शिंपडलं तरी चालतं। अशा प्रकारे हळदीच्या पाण्याचा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच या दिवशी करा। याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न होते। पौर्णिमेचे व्रत दर महिन्याला केलं जातं, तर अशा प्रकारे तुम्ही 11 पौर्णिमा व्रत केले तर तुमची सगळी आडलेली कामे माता लक्ष्मीच्या कृपेने माता कुलदेवीच्या रूपाने पूर्ण होतील। त्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। खरंच ही सेवा खूप फलदायी आहे। फक्त ही सेवा मात्र तुम्ही मनापासून करावी, विश्वासाने करावी। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी, घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल, करणी बाधा, येडापेडा या गोष्टी जाण्यासाठी सुद्धा सत्यनारायण पूजा करू शकतात। दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर वर्षामध्ये 12 सत्यनारायण पूजा होतात आणि 12 सत्यनारायण पूजा जेव्हा तुमच्या घरामध्ये होतात तर बघा त्याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल। ज्या गोष्टी तुम्ही विचारसुद्धा केला नसेल इतक्या चांगल्या गोष्टी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणेल। तर स्वतः 12 सत्यनारायण पूजा करा। त्या पौर्णिमेच्या केलेल्या आहे, खूप सोपी आहे। जशी आपली बघा सत्यनारायण पूजा गणपतीत वगैरे करतो, श्रावणात करतो, तशी अगदी मोठी नाही, अगदी छोटी पूजा असते। तर या पौर्णिमेपासून तुम्ही 12 सत्यनारायण पूजा करू शकतात। केंद्राप्रमाणे महिलांनी घरच्या घरी ही सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं शॉप असेल, उद्योगधंदा असेल, व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे सत्यनारायण पूजा करू शकतात। खूप प्रभावी सेवा आहे। तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला देखील आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे। ज्याच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यांना नेहमी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्यासंबंधी अडचणी देखील निर्माण होत असतात। त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काही उपाय केले तर त्याने देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होईल। आपल्याला चंद्राला काय अर्पण करायचं आहे किंवा उपाय कुठले करायचे हे आता आपण पुढे जाणून घेणारच आहोत। तर यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची पौर्णिमेची सगळ्यात प्रभावशाली जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन। तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही श्रीयंत्रावर करू शकतात आणि घरामध्ये आवर्जून कुंकुमार्चन सेवा पौर्णिमेला केलेले खूप चांगलं असतं। तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावर देखील करू शकता। तसेच तुमची उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला किंवा शुभतिथीला तुम्हाला 5 स्वस्तिक घरामध्ये काढायचे असतात। तर हळदी कुंकवाने मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक, त्यानंतर दुसरं स्वस्तिक किचनच्या स्टाईलवर किंवा गॅसच्या शिगडीवर, तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्या तिजोरीवर, चौथं स्वस्तिक देवघरासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात आणि 5वे स्वस्तिक तुळशीजवळ काढायचं आहे। हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक। नंतर त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करा, पण वाकडं स्वस्तिक चिन्ह काढू नका। वाकडं स्वस्तिक चिन्ह काढलं तर मग त्याचे वाईट परिणाम होतात। व्यवस्थित सरळ काढा, नियमांनी काढा आणि मध्ये 4 थेंब द्या, बाजूला 2 उभ्या रेषा द्या, त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही। स्वस्तिक हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते। माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आणि बघा, स्वस्तिक चिन्ह तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे ती राहणार नाही। घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असेल तर घरातल्या लोकांना नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, प्रॉब्लेम्स असतील, उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा स्वस्तिकचा उपाय नक्की करायचा आहे। त्यातल्या त्यात ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला न चुकता करायचा। ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरातल्यांची प्रगती थांबलेली असते, कष्ट करतात पण पैसा येत नाही। मग अशा जर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तर नकारात्मक ऊर्जा पळून जाते। मग परिणामी माता लक्ष्मी आकर्षित होईल, घरातलं वातावरण सुधारेल, घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागेल आणि कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल। पौर्णिमेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आवर्जून लक्ष्मी मातेला दाखवावा। हा नैवेद्य देवीला दाखवा, पण तुम्हाला वेळ नसेल तर मिठाई, दुधापासून बनलेला एखादा पदार्थ, मग बर्फी असेल, पेढा असेल, तो देखील तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। हे पदार्थ अतिशय प्रिय आहेत लक्ष्मी मातेला। तर अशा पद्धतीची मिठाई जर तुम्ही घरी माता लक्ष्मीला अर्पण केली तरी चालेल। तसेच या दिवशी तुम्हाला
चंद्राची संध्याकाळी पूजा करायची आहे। रात्री चंद्राकडे बघून चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। दूध साखर अर्पण करायचं आहे। चंद्राला नमस्कार करायचा आहे। आपली इच्छा सांगायची आहे। ठीक आहे। आणि चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे। मग पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल असतो आणि त्या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे चंद्राच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्याकडे खेचल्या जातात। तसेच माता लक्ष्मीला पौर्णिमेला गजरा अर्पण करायला विसरू नका किंवा कमळाचं फूल किंवा लाल गुलाबाचं फूल आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा। अतिशय प्रेमाने अर्पण करा। तसेच आता या झाल्या सेवेमध्ये अजून काय येतं तर आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो। महालक्ष्मी अष्टक आहे ते देखील म्हणू शकतो। तसेच माता लक्ष्मीचा 99 मंत्र म्हणू शकतो। अशा प्रकारे जर छोट्या छोट्या सेवा केल्या, श्रीसूक्त म्हटलं तरी निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरावर कायमस्वरूपी कृपा करत असते। आता या झाल्या सेवा, तर आता काही उपाय करायचे आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। तर आपल्या घरात नकारात्मकता घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले जातात। तसंच पौर्णिमेला देखील आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो उपाय आहे तो दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी किंवा जो आपला उंबरठा आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 कापराची वडी, 7 लवंगा, 2 तमालपत्र जाळायचं आहे। भीमसेनी असेल किंवा साधा कापूर असेल तर घ्या। अमावस्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय नक्की करा। तर आपल्या उंबरट्यावर कापूर आवर्जून जाळायचा। एक मातीची पंती घ्या किंवा धुपाचे भांडे घ्या, त्याच्यामध्ये कापराची वडी, तमालपत्र, लवंग टाका आणि कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणत पेटवा व घरामध्ये फिरवून आपल्या उंबरट्यावर ठेवा। विजल्यावर घरात बाजूला ठेवू शकता। खूप प्रभावी हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6:30च्या नंतर म्हणजेच 6:45 ते 7:15 पर्यंत 7:15 तुम्ही करू शकता। यामुळे घरातील खूप मोठी निगेटिव्हिटी जी असते ती कमी होऊ शकते आणि हा उपाय ज्यावेळी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती घालवतो। तर आता अजून एक गोष्ट आहे, अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका, घरामध्ये वाईट शब्द बोलू नका, कारण ते शब्द रिटर्न आपल्याला मिळतात। तसेच अमावस्या पौर्णिमेला आवर्जून घराच्या बाजूने दही भात टाका। तसेच भटके कुत्रे आहेत त्यांना बिस्किट वगैरे खायला टाका। माशांना आवर्जून बिना मिठाचा भात टाका। या गोष्टीने तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप बदल व्हायला सुरुवात होईल। तर हे उपाय नक्की करून बघा। दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा। खरंच तर शुद्ध कर्म काहीच नाही आहे। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला एक दिवा ओळायचा आहे। हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा साधा कुठलाही दिवा घेतला तरीही चालणार आहे। त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करा किंवा तुपाचा करा, कुठलाही घ्या, पण अशा प्रकारे एक दिवा घ्यायचा। मुख्य दरवाज्यावरून वरच्या टोकापासून खालीपर्यंत आपल्याला तो गोलाकार फिरवायचा। जसं घड्याळाचा काटा फिरतो तसंच हा दिवा फिरवायचा। हळुवारपणे, शांतपणे, मनामध्ये शुद्ध भाव ठेवून आणि सकारात्मक भावना ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता 7 वेळेस हा दिवा फिरवल्यानंतर म्हणजेच ओवळल्यानंतर काय करायचं तर आपल्या उंबरट्यापासून थोड्याशा दूर अंतरावर तो दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे। आता तुमचं सेपरेट घर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं दूर अंतरावर हा दिवा सिस्टममध्ये असाल शकता। तर जवळ दरवाजे असतात तर मग तुमच्याच दरवाजाच्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल। फक्त उंबरट्याच्या मध्ये आणि दिव्यामध्ये 4 बोटाचं का होईना अंतर असू द्या। असं केल्यानं या दिव्यामार्फत आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळते। आता या दिव्याचं नंतर काय करायचं तर कणकेचा असेल तर तो तुम्ही निर्माल्यात टाकू शकता। जर तुम्ही घरातला एखादा दिवा घेतलेला असेल तर तुम्ही घासून पुन्हा तो वापरू शकता। फक्त घासूनच वापरायचं आहे, मात्र हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा आपल्या वास्तुदेवतेला पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा। आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदेवतेची स्थापना केली जाते। प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदेवता असते, पण काही ज्यांची जुनी घरं आहे, ज्यांनी वास्तुशांतीच केलेली नाही किंवा वास्तुपुरुष बसवलेला नसेल तर आपण त्यांच्यासाठी काही सांगू शकत नाही। पण ज्यांनी वास्तुपुरुष बसवलेला आहे, त्यांच्या घरात वास्तुपुरुष आहे, त्या वास्तुपुरुषाला दर अमावस्या पौर्णिमेला दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे। दररोज नैवेद्य दाखवला तरी चालेल। आपल्याला या गोष्टी लक्षात राहत नाहीत, शक्यतो अमावस्या पौर्णिमेला तरी आपण या गोष्टी करू शकतो। वास्तुपुरुषाच्या नावाने दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा। तसेच वास्तुपुरुष हा घराच्या आग्नेय कोपऱ्यात असतो। आता ज्याच्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे किंवा नाही हे त्यांनाच माहिती असतं।
नसेल तर काय करावं मग? अशा प्रकारचा दहीभाताचा नैवेद्य आपण मुख्य दरवाजावरून उतरवायचा आणि त्यानंतर हा जो दहीभात आहे तो मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा. आपली वास्तू शांत होत असते. वास्तुदेवता जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. तसेच दररोज जरी तुम्ही आग्नेय कोपऱ्यात नैवेद्य दाखवला तर खूपच उत्तम आहे. तसेच वास्तुदोष किंवा घरामध्ये सुख शांती, घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी व्हावी म्हणून दहीभाताचा उतारा करू शकतात. 1.25 मूठ तांदूळ घेऊन त्यात मीठ व तेल न टाकता तो भात शिजवायचा. तो भात एखाद्या कागदावर घ्या. दरवाजाच्या वरून खाली घड्याळाच्या दिशेने 7 वेळा गोलाकार फिरवायचा आणि अशा प्रकारे मुख्य दरवाजावरून उतरून टाकून द्यायचा. फक्त टाकताना कोणाच्याही पायदळी पडणार नाही याची काळजी घ्या. तो भात आपल्याला ठेवायचा आहे. आता हे झाला उपाय. आता उपायानंतर एक अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायची. तुम्ही संध्याकाळी कधीही करू शकतात. ईशान्य कोपऱ्यात तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत पेटता राहील याची देखील काळजी घ्या. अगदीच मध्य हवेने वगैरे विझला तर पुन्हा लावून द्या, पण शक्यतो विझणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तो दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही एखादं श्रीसूक्त म्हणा किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणा, कुबेर मंत्र 16 वेळेस म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणा. अशा प्रकारे त्या ठिकाणी दिवा लावून ही सेवा आवर्जून करा. निश्चितपणे पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळते. आता पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणं गरजेचं असतं, पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असतात. आणि आता उपाय आणि सेवा सगळं काही जाणून घेतलेलं आहे. तसेच मुख्य दरवाजेवरती संध्याकाळी देखील दिवा हा लावायचा आहे. त्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर काही वस्तूंची खरेदी केलीत तर त्याने देखील धन लाभ होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. तर कुठल्या वस्तू आहेत तर श्रीयंत्र आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, कमळगट्ट्याची माळ आहे किंवा देवघरातील कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला घ्यायची आहे पण तुम्ही अजूनही ती घेतलेली नाही. त्यामध्ये कासव आहे, गाई वासराची मूर्ती असेल, अशा प्रकारच्या विविध गोष्टी असतात ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकतो. तर याने आपल्याला धनलाभ होतो. धनलाभ होतो म्हणजे आपोआप कोणीतरी आपल्याला पैसे आणून देतं असं नाही. तर हे बघा, आपण जेव्हा घरात वस्तू आणतो आणि मुख्य म्हणजे आणल्यानंतर त्याची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. आपण जे काही कष्ट करतो, आपण जे काम करतो त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी या सेवाच आपल्याला मदत करतात. तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा काय सकारात्मक अनुभव मिळतो ते देखील बघा. फक्त हे सगळं करत असताना विश्वासाने करा. जेव्हा आपण माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करतो माता लक्ष्मीसाठी, तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळते. अखंड स्वरूपात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते. तर मैत्रिणींनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करा. जेवढा होता होईल एवढा हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.